पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये आता नवा फॉर्म्युला ठरलेला आहे। जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्री पद देण्याचा फॉर्म्युला ठरलाय। तर मंत्रिमंडळ आणि खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावर तिन्ही पक्षातील मंत्र्यांचा दावा आहे। सातारा, रायगड, संभाजीनगर आणि मुंबईच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच आहे। तर बीड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे। सातारा, रायगड, संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी आपण पाहतोय भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊ। सुशांत, आता हा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त आमदार त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद दिलं जाणार आहे। मात्र तरीही 11 ते 12 जिल्ह्यांमध्ये अजूनही हा तिढा रस्सीखेच कायम असल्याचं सुद्धा कळतंय। विक्रांत, आपण पाहिलं असेल तर जवळपास 1 महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळासह खातेवाटपाचा पेच सुटला आणि खातेवाटप जाहीर झालं। मात्र आता खरी चर्चा रंगली होती, पालकमंत्री कोण होणार, कोणत्या जिल्ह्यात कोणाचा पालकमंत्री असणार। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पालकमंत्री पदावरून देखील महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। रायगडचा विचार केला तर रायगडमध्ये सध्या 2 मंत्री आहेत, एक अदिती तटकरे आणि दुसरे जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले। मागील 2.5 वर्षात देखील भरत गोगावले यांनी सांगितलं होतं की रायगडचा पालकमंत्री जो आहे तुम्ही होणार। यावेळी भरत गोगावले मंत्री आहेत, त्यामुळे रायगडचा खरा पेच असणार आहे। रायगडच्या पालकमंत्री कोण असणार आहे, कारण आदिती तटकरे मागच्या टर्ममध्ये पालकमंत्री होत्या, मात्र यावेळी भरत गोगावले आहेत, त्यामुळे रायगडवरून देखील पेच आहे। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आणि मुंबई असे अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पालकमंत्री पदावरून खरं तर रस्सीखेच पाहायला मिळते। मात्र जो फॉर्म्युला ठरलाय त्यानुसार ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा पालकमंत्री होणार आहे। अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसतील आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सोडवतील। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार येत्या आठवड्याभरात पालकमंत्री देखील जाहीर होऊ शकतात। इतर जिल्ह्यातले पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला, मात्र रायगड असेल, सातारा असेल, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आणि मुंबई या ठिकाणचा पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे आणि हा पेच सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने पालकमंत्री जे आहे ते जाहीर केले जाणार आहेत। नाही, खरं सुशांत, त्यामुळे या 3 नेत्यांची बैठक नेमकी कधी होते आणि तिढा कशा प्रकारे सुटतोय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।